नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपूरच्या मनोरंजन क्षेत्राला लवकरच नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे। प्रसिद्ध चित्रपट निर्माती एकता कपूर नागपुरात एक स्टुडिओ उभारण्यास इच्छुक असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात आयोजित एका पुरस्कार सोहळ्यात सांगितले आहे। मुंबईला हादरवून टाकणाऱ्या 11 जुलै 2006च्या साखळी बॉम्बस्फोटातील 12 दोषींची आज मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। मुंबई उच्च न्यायालयात आज याबाबत सुनावणी झाली आहे। संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे। हे अधिवेशन 21 ऑगस्ट पर्यंत चालणार असून आगामी काही आठवडे संसदेत तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे। विरोधकांनी सरकारला घेरण्यासाठी काही मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली आहे। इंडोनेशियामध्ये समुद्राच्या मध्यभागी प्रवाशांनी भरलेल्या जहाजाला मोठी आग लागली। आगीमुळे जहाजामध्ये गोंधळ उडाला आणि भीतीने शेकडो प्रवासी घाबरून गेले। अनेक प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी एका मागोमाग एक समुद्रात उड्या घेतल्या। याविषयी तात्काळ मदत कार्य सुरू करण्यात आले असून अनेक प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे। बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचे निधन झाले आहे। त्यांनी अमिताभ बच्चन अभिनीत डॉन या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपट सृष्टीतील एक महत्त्वाचा अध्याय संपला आहे। ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात आलेल्या 66व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाने सुवर्ण कामगिरी केली आहे। 6 विद्यार्थ्यांच्या संघात 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक मिळून एकूण 6 पदकांची कमाई केली आहे आणि विशेष म्हणजे भारताने एकूण देशांमध्ये 7वा क्रमांक पटकावून यश संपादन केले आहे। तर या होत्या आजच्या घडामोडी। अधिक अपडेट्ससाठी आमच्यासोबत जोडले रहा आणि बघत रहा न्यूज वाइब्स, फक्त अभिजित भारतवर। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।